काल शासनाने एका दिवसामध्ये तब्बल 143 शासन निर्णय, ज्याला आपण परिपत्रक म्हणतो, ते जाहीर केले. याच महिन्याच्या एका दिवशी 201 परिपत्रक काढण्यात आली होती. मागील 10 दिवसात म्हणजे 11 तारखेपर्यंत, ज्याच्यामध्ये 5-6 दिवसच कामाचे होते, जवळपास 900 पेक्षा जास्त परिपत्रक शासनाने काढलेली आहेत. खरं तर परिपत्रक किंवा ज्याला शासन निर्णय म्हणतो, त्याच्याशी लोकांचा थेट संबंध येत नसला तरी ती लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. सर्वसाधारणपणे दर महिन्याला 1000 ते 1200च्या आसपास अशी परिपत्रक काढली जातात. परंतु निवडणुकीसारख्या काही गोष्टी जवळ आल्या की या परिपत्रकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. मागच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये जवळपास 1900 परिपत्रक काढण्यात आली. या महिन्यात आत्तापर्यंत 900च्या वर आकडा गेलेला आहे. म्हणजे या महिन्यात आणखी आगामी 1-2 दिवसामध्ये तो आकडा प्रचंड मोठा असेल याच्यात शंका नाही आहे. काल मी ज्या वेळेला या विषयावर ट्विट केलं त्यावेळेला हा आकडा 90 होता. नंतर मात्र हा आकडा जवळपास 143च्या आसपास गेला. हरकत नाही, मंत्रालयातले लोक, बाबू लोक ओव्हरटाईम करतायत, ही एक चांगली बाब आहे. परंतु अशी वेळ काय येते? मंत्रालयातील कारभारामध्ये एकसंघपणा का नाहीये? मागील अनेक वर्ष आपण पाहतोय की ही परिपत्रक का काढली जातात, त्याची भाषा कशी असते, त्याची रचना कशी असते, याच्या बाबतीत सामान्य माणसाला काहीही कळत नाही. केवळ लोकांच्या समोर काहीतरी ठेवायचं, आपण काहीतरी करतोय असं दाखवायचं, अशा अर्थाची परिपत्रक निवडणुकीच्या आसपास काढली जातात. त्याचा उपयोग किती होतो, त्याची अंमलबजावणी किती होते, हा भागाला येत आहे. मी या मंत्रालयातील परिपत्रक लिहिणाऱ्या, काढणाऱ्या, रचना करणाऱ्या लोकांना परिपत्रकवाले साहित्यिक म्हणतो. कारण ते कधी काय करतील, त्याचा अर्थ कसा असेल, त्यांनी कुणी त्याचा अर्थ कसा घ्यावा, याच्या संदर्भात कुणालाही काही कळत नाही. बऱ्याचदा अशी परिपत्रक निघतात, अचानक ती रद्द होतात. काही परिपत्रक निघतही नाहीत आणि ती वेबसाईटवर टाकली जात नाही, तरी त्याची अंमलबजावणी मात्र होते. याचाच अर्थ या शासन निर्णयामध्ये कुठेही सुसूत्रता नाही आहे आणि सुसूत्रता नसावी याचीच काळजी मंत्रालयातून घेतली जाते. हे असं का होतं? एखाद्या दिवशी एकच परिपत्रक संपूर्ण दिवसात आणि एखाद्या दिवशी 200-250च्या वर परिपत्रक, असं का घडतं? याचं कारण उघड आहे. सध्या असं म्हटलं जातं की मंत्रालयामध्ये सामान्य माणसाला सहजासहजी प्रवेश मिळत नाही, परंतु तिथं ठेकेदारांची आणि बाबू लोकांची चलती असते. असंही म्हटलं जातं की बरीच परिपत्रक ही काही ठेकेदारच काढलं जातात आणि याच्या बाबतीत शंका घ्यायलाही जागा आहे. कारण अनेक परिपत्रक हे केवळ काही ठराविक मर्जीतल्या लोकांचा फायदा व्हावा यासाठीच काढली गेली असावीत अशी शंका घ्यावीत इतपत संशयास्पद असतात. म्हणूनच या सगळ्या प्रकारामध्ये एक सुसूत्रता असणं आवश्यक आहे. परंतु ती सुसूत्रता येऊ नये याची काळजी मंत्रालयातले बाबू लोक आणि राजकारणी आणि मंत्री सुद्धा घेत असतात. याचं कारण उघड आहे. या सगळ्या मागे एक मोठं अर्थकारण असतं. शिवाय लोकांच्या समोर काय ठेवायचं? आता तुम्ही काही मागच्या 2-3 महिन्यातली परिपत्रक बघितली तर कुठेतरी नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता किंवा कुठेतरी अनुदान मंजुरी किंवा कुठली तरी शाळा इकडून तिकडं स्थलांतरित करणं, अशा प्रकारची परिपत्रक मोठ्या प्रमाणावर दिसतील. ही तात्पुरती धुळपेक असते. लोकांना तात्पुरतं सांगता येतं की आम्ही हे काम केलं, ते काम केलं, परंतु प्रत्यक्षात त्याच्यात काहीही होत नाही. मग अशी परिपत्रक काढली का जातात? याचं साधारणपणे एक कारण आहे की आपण काहीतरी करतोय हे किमान निवडणुकीच्या काळात तरी लोकांना दाखवता यावं यासाठी परिपत्रक काढतात. अनेक परिपत्रक वेबसाईटवर टाकली जात नाहीत, अनेक मध्येच काढून टाकली जातात, अनेक मध्येच रद्द होतात. ते तसं का केलं जातं हे मंत्रालयातल्या त्या परिपत्रकवाल्यांनाच माहिती. परंतु असं होऊ नये. खरं तर परिपत्रक काढणं किंवा प्रशासकीय काम करणं हे मंत्र्यांचं काम नाहीये. त्यांचं काम फक्त कायदे करणं आणि धोरणात्मक बाबी हे आखणं असतं.
तरीही बऱ्याच गोष्टी म्हणजे बदल्या बढत्या अशा गोष्टी मंत्र्यांनी स्वतःकडे ओढवून घेतलेल्या दिसतील. आणि याचं कारण पुन्हा एकदा अर्थकारणापलीकडे दुसरं काही नाही. ह्याला जर बंद करायचं असेल, अशा गोष्टी जर बंद करायच्या असतील, तर नागरिकांनी आपण मत देताना कशासाठी देतोय, आपल्याला काय हवंय, कशा प्रकारचं प्रशासन हवंय, कशा प्रकारचे राजकारणी हवेत, याचा विचार केला पाहिजे आणि तशा प्रकारचे लोक निवडून दिली पाहिजेत. तरच अशा गोष्टींना आळा बसेल. नाहीतर पुन्हा पुन्हा परिपत्रकावर चालणारं प्रशासन असाच आपल्या संपूर्ण प्रशासकीय कारभार राहील, याची काळजी आता लोकांनी घेतली पाहिजे.